अकेले अकेले कहाँ जा रहे हो, हमें साथ ले लो जहाँ जा रहे हो, अकेले अकेले। हे गाणं आपण किती वेळा ऐकले आणि पुन्हा पुन्हा ऐकतो, कारण हे गाणं जेव्हा ऐकतो तेव्हा आपल्याला आपल्या काही जुन्या आठवणी आठवतात। हिंदी सिनेमातलं प्रत्येक गाणं हे आपल्या अनेक आठवणी आपल्याला आठवून देत असतं। आता ह्याच्यामध्ये जे म्हटलेलं आहे की अकेले अकेले, म्हणजे एक प्रियकर प्रेयसीचं ते गाणं आहे, त्याच्यामध्ये तो तिला सांगतोय की चल मी पण येतो तुझ्याबरोबर, आणि तो जो काय एकांतवास आहे तो त्या दोघांनाही हवासा वाटतो आणि त्याच्यातनं त्यांचं प्रेम बहरतं। कधी कधी आपण असंही करतो की सगळ्या कोलाहलात आपण अगदी कुठे जाऊन आलेलो असलो तरी असं म्हणतो, थांब 5 मिनिटं मला शांत बसू दे, मला एकट्याला सोडा, कोणी आता माझ्या आजूबाजूला नको। त्याला आपण काय म्हणतो की तो मी टाईम, मी स्वतः एकटा राहणार आहे किंवा एकटी राहणार आहे आणि त्याच्यामध्ये मी माझ्या मनाशी संवाद करणार आहे किंवा जे काय घडलंय, जे काय करायचं आहे पुढे त्याचा विचार मी करणार आहे। मग हा जो एकांतवास म्हणा किंवा हा एकटेपणा आहे, हा जो काय आपल्याला एक सकारात्मक ऊर्जा देण्याकरता म्हणून काम करतो। पण अनेक वेळेला असं होतं की आपण आजूबाजूच्या भरपूर लोक असतात आपल्या आजूबाजूला, पण तरीही आपल्याला आतमध्ये कुठेतरी एकटेपणा वाटतो, निराश वाटतं, किंवा बाजूला भरपूर कोलाहल चाललाय किंवा कुठला तरी एखादा मंगल प्रसंग आहे, पण मला मात्र आतमध्ये खूप एकटं जाणवते। मग अशा वेळेला जर तुम्हाला वाटत असेल तर त्या एकटेपणाकडे आपल्याला जाणीवपूर्वक लक्ष द्यायला हवं। कधी कधी असंही वाटतं की कोणीही नको बाजूला आणि एक मन मोकळं खूप रडावंसं वाटतं, तोही एक एकटेपणा असतो। किंवा जर आपल्या मनामध्ये ही जी धारणा निर्माण होत राहिली की मी कोणाला नकोय किंवा माझ्याकरता कोणीही इथे म्हणजे कोणालाही मी नकोय म्हणा किंवा माझ्या अस्तित्वाची कोणाला किंमतच नाही आहे, अशी जर माझी मनोभूमिका होत असेल, वारंवार माझे असे विचार माझ्या मनात येत असेल, तर आपण प्रिफर करतो की मी कोणातही मिक्स होणार नाही, मी एकटाच राहीन। किंवा न्यूनगंड असेल कुठल्या तरी आपल्या दिसण्याबद्दल, आपल्या व्यक्तिमत्वाबद्दल, आजूबाजूच्या परिस्थितीबद्दल, तरी सुद्धा आपण लोकांमध्ये मिक्स होणं टाळतो। हा झाला एकटेपणा, आणि ह्या एकटेपणावरती आपल्याला काम करायला हवं, कारण तो एकटेपणा आपल्याला दाखवून देतो की आपल्या मनावर असा काही घाव आहे जो आतापर्यंतच्या कुठल्या तरी प्रसंगातनं, कुठल्या तरी वाईट अनुभवातनं निर्माण झालेला आहे, की तो घाव जोपर्यंत आपण भरत नाही तोपर्यंत हा एकटेपणा आपल्याला असाच त्रास देत जाईल। का काम करायचं एकटेपणा, राहू दे की आम्हाला एकटं, असं पण कोणीतरी म्हणण्याची शक्यता आहे। पण जर हा एकटेपणा कमालीचा वाढला तर माणूस आत्महत्येला सुद्धा प्रवृत्त होतो, अशी उदाहरण आपण बघितली। तो एकटा राहत होता आणि मग अचानक त्याने आत्महत्या केली, अशा बातम्या आपण बघतो। प्रत्येक वेळेला हे टोकाचं पाऊलच उचलू असं नाही आत्महत्येच्या बाबतीत, पण अनेक वेळा त्याच्यातनं मानसिक आजार निर्माण होतात आणि अर्थातच त्याचा परिणाम शरीरावर होतो, नातेसंबंधांवर होतो। सो हळूहळू सगळ्या बाजूने आपण एकटे पडत जातो। मग काय करायचं अशा वेळेला, तर अशा वेळेला या एकटेपणावरती काम करायला तुम्हाला सोबत एक मेडिटेशन दिलेलं आहे। हे मेडिटेशन तुम्ही कमीत कमी 21 वेळा आणि 21 दिवस सलगपणे आणि 90 दिवस, जर तुम्हाला खूप एकटेपणा जाणवत असेल तर सलग 90 दिवस ऐका, फक्त ऐका। जसं एखादं स्तोत्र ऐकतात त्याच पद्धतीने ही मेडिटेशन तुम्ही ऐका। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला एक 7 चक्रांवर काम करणारं पण एक मेडिटेशन दिलं आहे, जे जास्त मिनिटांचं आहे। ह्याचं कारण असं, काही जणांना मेडिटेशनची आवड असते किंवा काही जणांना वारंवार करावं असं वाटेल, कोणाला कुठलं आवडेल, कोणाला कुठलं आवडेल, कुठलंही मेडिटेशन करा, नुसतं ऐका, पण ह्या स्वतःच्या एकटेपणाला दुर्लक्षित ठेवू नका। हे जे काही तुम्हाला वाटतंय त्याच्यावरती काम करा आणि त्याच्याकरता केवळ या मेडिटेशनची जी मात्रा आहे ती तुम्हाला उपयोगी पडेल। त्यामुळे स्वतःला एकटेपणा घालवण्याकरता, त्याच्यापासून जे काही वाईट परिणाम आपल्या आयुष्यात होणार आहेत ते थांबवण्याकरता एक पाऊल पुढे टाका। ह्याच्यासोबत जोडलेलं जर छोटं मेडिटेशन तुम्हाला आवडलं तर तसं करा, किंवा मोठं मेडिटेशनची सुद्धा जी काही लिंक दिलेली आहे ती करा, पण स्वतःवरती काम करा।
एवढीच नम्र विनंती. मनामधला एकटेपणा जाण्यासाठी आपण हे मेडिटेशन आज करणार आहोत. हे मेडिटेशन करताना एका जागी स्वस्थ बसा. शरीर एकदम सैल सोडा आणि श्वासोच्छ्वासावर लक्ष केंद्रित करून आपण आता मनही पूर्ण एकाग्र करून घेऊया. शांतपणे श्वास आत घ्या, श्वास बाहेर सोडा. श्वास आत घ्या, श्वास बाहेर सोडा. श्वास आत घ्या, श्वास बाहेर सोडा. आता मन आणि शरीर पूर्ण रिलॅक्स झालेलं आहे. तुमचं लक्ष या पूर्ण मेडिटेशनभर माझ्या शब्दांकडे असणार आहे. जरीही वेगळे विचार आले, काही लक्षात आलं नाही आलं तरी थांबू नका. या मेडिटेशनमध्ये जर तुम्हाला 100% रिझल्ट हवा असेल तर स्वतःला पूर्णपणे 100% समर्पित करा. मेडिटेशनच्या पहिल्या भागामध्ये आपण 7ही चक्रांवर लक्ष केंद्रित करून तिथली नकारात्मक ऊर्जा काढून टाकणार आहोत. ते 7ही चक्रांची स्थानं मी तुम्हाला सांगणार आहे. डोळे मिटूनच तिथे तुम्ही लक्ष केंद्रित करायचं आहे. जरी पटकन लक्षात आलं नाही तरी थांबू नका, पुढे पुढे जात राहा. चक्राचं स्थान सांगितल्यानंतर मी तुम्हाला चांट सांगणार आहे, जो तुम्ही माझ्या मागून म्हणायचा आहे. तो चांट तुम्ही हळू आवाजात म्हणा, मनातल्या मनात म्हणा, मोठ्याने म्हणा. तुमच्या सोयीनुसार तुम्हाला आवडेल तसं कशाही पद्धतीने म्हणा. परिणाम जो ह्याचा आहे तो सारखाच असणार आहे. चला तर मग मेडिटेशनला सुरुवात करूया. पहिलं चक्र आहे मूलाधार चक्र. पाठीचा कणा संपल्यानंतरच्या जागेत असतं मूलाधार चक्र. तिकडे लक्ष केंद्रित करा. हे मूलाधार चक्र तुझ्या ऊर्जेमधून एकटेपणा, असहाय्यता, हतबलता, कमतरता, निराशा पूर्णपणे निघून जाऊ दे. इहारा इहारा इहारा. तुझ्या ऊर्जेत प्रेम, शांती, समृद्धी, तृप्ती, आनंद पूर्ण भरून वाहू दे. अहिरा अहिरा अहिरा. बेंबीच्या खाली 2 इंचावर असणारं स्वाधिष्ठान चक्र. हे स्वाधिष्ठान चक्र तुझ्या ऊर्जेमधून एकटेपणा, निराशा, उदासी, इनसिक्युरिटी, भीती पूर्णपणे निघून जाऊ दे. इहारा इहारा इहारा. तुझ्या ऊर्जेत प्रेम, शांती, तृप्तता, विश्वास, धैर्य पूर्ण भरून वाहू दे. अहिरा अहिरा अहिरा. छातीच्या खाली असणारं मणिपूर चक्र. हे मणिपूर चक्र तुझ्या ऊर्जेमधून असहाय्यता, एकटेपणा, उदासी, निराशा, असुरक्षितता पूर्णपणे निघून जाऊ दे. इहारा इहारा इहारा. तुझ्या ऊर्जेत
प्रेम, शांती, तृप्ती, समृद्धी, आनंद, विश्वास पूर्ण भरून वाहू दे. अहिरा अहिरा अहिरा. छातीच्या मध्यभागी असणारं अनाहत चक्र. हे अनाहत चक्रा तुझ्या ऊर्जेमधून एकटेपणा, हतबलता, निराशा, असुरक्षितता, उदासी पूर्णपणे निघून जाऊ दे. इहारा इहारा इहारा. तुझ्या ऊर्जेत शांती, प्रेम, जिव्हाळा, आशा, समृद्धी, विश्वास पूर्णपणे भरून वाहू दे. अहिरा अहिरा अहिरा. गळ्याच्या मध्यभागी असणारं विशुद्धी चक्र. हे विशुद्धी चक्रा तुझ्या ऊर्जेमधून निराशा, एकटेपणा, कमतरता, उदासी, मर्यादा, भीती पूर्णपणे निघून जाऊ दे. इहारा इहारा इहारा. तुझ्या ऊर्जेत प्रेम, शांती, तृप्ती, समृद्धी, आनंद, विश्वास पूर्ण भरून वाहू दे. अहिरा अहिरा अहिरा. दोन भुवयांच्या मध्ये असणारं आज्ञाचक्र. हे आज्ञाचक्रा तुझ्या ऊर्जेमधून असहाय्यता, हतबलता, निराशा, असुरक्षितता, उदासी, मर्यादा पूर्णपणे निघून जाऊ दे. इहारा इहारा इहारा. तुझ्या ऊर्जेत प्रेम, शांती, तृप्ती, विश्वास, धैर्य पूर्ण भरून वाहू दे. अहिरा अहिरा अहिरा. डोक्याच्या वरती मध्यभागी असणारं सहस्त्रार चक्र. हे सहस्त्रार चक्रा तुझ्या ऊर्जेमधून एकटेपणा, असहाय्यता, हतबलता, निराशा, उदासी, मर्यादा, भीती पूर्णपणे निघून जाऊ दे. इहारा इहारा इहारा. तुझ्या ऊर्जेत प्रेम, शांती, तृप्ती, समृद्धी, आनंद, विश्वास पूर्ण भरून वाहू दे. अहिरा अहिरा अहिरा. आता तुम्हाला फक्त माझ्या शब्दांकडे लक्ष केंद्रित करून मी ज्या ज्या काही सूचना देणार आहे त्या पद्धतीने आपल्या मनाला सूचना द्यायच्या आहेत. कुठेही मध्ये थांबू नका. पूर्ण समर्पित होऊन हे मेडिटेशन करा. ह्या क्षणाला तुमच्या शरीराच्या प्रत्येक कणातून तसंच मनातून पूर्णपणे एकटेपणा, असहाय्यता, हतबलता, निराशा
निघून गेलेली आहे. उदास असे वाटणारे भाव, सतत जाणवणारी कमतरता, मर्यादा, एक प्रकारची भीती पूर्ण निघून गेली आणि शरीरात आणि मनामध्ये प्रेम, शांती, तृप्ती, समृद्धी, आनंद, विश्वास, सामर्थ्य भरून वाहतंय. खूप दिवसांनी आज तुम्हाला एकदम तृप्त, शांत वाटतंय. सतत जी टोचणी लागलेली असायची मनाला ती पूर्ण निघून गेली आणि शांतता, स्थिरता तुम्ही अनुभवत आहात. बरेच दिवसांनी आज बाहेर पडावंसं वाटतंय, म्हणून घराच्या बाहेर पडलाय फेरफटका मारायला आणि तिकडे तुमच्या सोसायटीमध्ये जिथे राहताय तिथे अनेक झाडं लावलेली आहेत. माळी त्यांची छान नियमित देखरेख करत असल्यामुळे ती झाडं एकदम टवटवीत, छान आहेत. असं करता करता तुम्ही सहज त्या प्रसन्न अवस्थेत उगीच ती झाडं नीट बघताय, कशी आहेत, त्यांची वाढ बघताय, त्यांची फुलं अगदी बारकाईने निरखून बघताय. खूप छान वाटतंय, तुम्हाला प्रसन्न वाटतंय. असं पुढे चालता 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 तुमच्या लक्षात येतंय की एक झाड आहे, ते एकदम मलूल झालेलं दिसतंय तुम्हाला. का बरं? काय झालंय काय? बाकीची बाग बघत असताना माळ्याला हे जाणवलं नाही का की हे झाड असं मलूल झालंय, त्याच्याकरता काहीतरी करायला हवं. तुम्हाला वाटतंय जाऊ दे, माळी बघेल, असेल काहीतरी कारण, असं म्हणून तुम्ही पुढे जाता, पण तुमचे पायच उचलत नाही. तुम्हाला एकदम अचानक जाणवते की नाही, बाकी सगळी झाडं बहरलेली असताना हे एकच झाड असं मलूल काय? हे असं माझ्यासारखं बेचैन, अस्वस्थ वाटतंय का? हे एकटंच झाड असं का मलूल झालंय बरं? आपण काहीतरी करायला हवं. भावनेतनं तुम्ही त्या झाडाजवळ जाताय. आजूबाजूला बघताय तर त्या झाडाच्या आजूबाजूची थोडीशी माती अशी उखडलेली तुम्हाला दिसते. कशामुळे असेल बरं? तुम्ही बेचैन झालाय. माळी कुठे दिसतोय का? हे नक्की काय आहे? कशामुळे हे झाड असं झालंय हे तुम्हाला जाणून घ्यायचंय. म्हणून तुम्ही इकडे तिकडे इतस्ततः सगळीकडे शोधताय, पण माळी आज तुम्हाला कुठेच दिसत नाहीये. कोणाला विचारावं तर आजूबाजूलाही कोणी दिसत नाहीये. पण या बाकीच्या सगळ्या फुललेल्या, डवललेल्या बागेमध्ये तुम्हाला पुन्हा पुन्हा ते जे मलूल झालेलं झाड आहे तिकडेच तुमचं लक्ष जातंय. जणू काही तुम्हाला असं वाटतंय आपलं मन किंवा आपलं व्यक्तिमत्वच या झाडामध्ये आहे. आजूबाजूला सगळी प्रसन्नता, समृद्धी असताना मला सुद्धा कधी असंच निराश, हतबल वाटतं आणि मीही असाच कोमेजून जातो, मीही अशीच कोमेजून जाते. हा विचार तुमच्या मनात येतोय मात्र आणि तुम्ही त्या झाडापाशी जाताय. हीच त्या झाडावरून असा छान हात फिरवताय, मनातल्या मनात त्या झाडाशी संवाद साधू लागलाय. हे सगळं तुमच्या नकळत तुम्ही इतक्या सहजतेने केलंय.
की त्याची तुम्हाला जाणीवही नाही. उगीच त्या झाडावरून हात फिरवताय. का रे बाबा, काय झालं तुला? कशाला मान टाकली आहेस? कशामुळे असा झालायस? अरे असं करू नकोस. निराश आहेस का? उदास आहेस का? हे बघ, असं करू नकोस. लवकर 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 बरा हो. असा छान टवटवीत हो. पूर्वी होतास तसा. असं म्हणत तुम्ही त्या झाडाच्या पानांवरून त्याचं जे काही खोड आहे त्याच्यावरून प्रेमाने हात फिरवते. तुम्हाला किंचितही मनात येत नाही की कोणी बघितलं तर काय म्हणेल, कसं वाटेल. तुम्हाला या क्षणी जाणवतंय फक्त आणि फक्त इतर सगळी झाडं बहरलेली असताना त्या झाडाचं मलूल होणं याने तुम्हाला खूप वाईट वाटतंय. जणू काही त्याचा एकटेपणा दूर करण्याकरता तुम्ही त्याच्याशी संवाद साधताय. काहीही झालं तरी हे झाड पुन्हा नीट उभं राहिलं पाहिजे, पुन्हा टवटवीत झालं पाहिजे असं तुम्ही मनोमन ठरवताय. माळी तर नाहीये, मग काय करावं? आजूबाजूची उखडलेली माती तुम्ही नीट केली आहे आणि जवळच असलेल्या नळातून ओंजळीमध्ये पाणी घेऊन, कारण तुमच्या हातामध्ये काहीच नाहीये पाणी भरून घ्यायला, तुमच्या ओंजळीमध्ये पाणी घेऊन 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 तुम्ही त्या झाडाला घालताय. तुमची इच्छा आहे की त्या झाडाने पुन्हा टवटवीत व्हावं, पुन्हा बहरावं आणि आपली मुळं जी आहेत ती घट्ट करावीत या मातीत. असं म्हणून तुम्ही खालची माती सुद्धा हाताने दाबताय, नीट करताय. जे काही तृण दिसतंय, जे काही वाईट पडलेलं दिसतंय ते हाताने काढून टाकताय. खरं तर माळी बुवा असताना आपण का थांबलो नाही तो येईपर्यंत? आपण का ह्याचं कौतुक करतो एवढं? असा एक क्षण विचार तुमच्या मनात जरूर येतोय. पण नाही, या झाडाला तुम्ही एकटं नाही सोडणार आहात, कारण एकटेपणाचं दुःख तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे या झाडाला टवटवी आणायचीच असा ठाम निर्धार करून तुम्ही पुन्हा एकदा त्या झाडावरून प्रेमाने हात फिरून तिथून निघून जाताय. दुसऱ्या दिवशी मुद्दामून पुन्हा खाली उतरून त्या झाडाच्या जवळ जाताय. पुन्हा एकदा झाडाच्या पानांवरून खोडावरून हात फिरवून त्याला मनातल्या मनात सांगताय, अरे ये बाहेर ये, जग खूप आनंद आहे आजूबाजूला, तो उपभोग. असा निराश हतबल होऊ नकोस. आपल्या मनाला नुकतीच मिळालेली शांती, प्रेम, तृप्ती आणि समृद्धीची भावना तुम्ही त्या झाडालाही मिळवून देण्याच्या प्रयत्नात आहात. इतक्यात तुम्हाला समोरून माळी येताना दिसते. माळ्याला तुम्ही सांगताय की काय रे बाबा, काय झालं, कशामुळे हे झाड असं बेचैन आहे? तेव्हा तो सांगतोय की नाही, ह्याच्या बाजूला एक वेल होता, तो मी कापून टाकलाय, मुळासकट काढून टाकलाय. तेव्हापासून हे झाड थोडंसं मलूल झालंय. तुम्ही त्याला विचारता, अरे का बाबा तो वेल काढलास? त्या झाडाकरता तो आवश्यक होता ना, मग का काढलास तो? माळी म्हणतो, नाही नाही, त्या वेलाने या झाडाला संपूर्ण कापून टाकलं असतं, खाऊन टाकलं असतं. म्हणून त्याची जीवनशक्ती सगळी शोषून घेतली असती, म्हणून मी तो वेळीच उपटून टाकलाय. तुम्ही त्याला सांगताय, हो बरोबर, पण त्याच्यामुळे ते झाड कसं झालंय बघितलंयस का? ते मलूल झालंय. तो म्हणाला, नाही हो, थोडे दिवसांनी मी आता त्याला पाणी घालतो, थोडं खत घालतो आणि त्या झाडाशी बोलतो, त्याला प्रेमाने करतो की आपसुक बघा ते झाड हे धरेल. तुमच्या लक्षात येते, अरे तुम्हीही नकळत तेच केलंय काल.
त्या झाडामधलं जे चैतन्य आहे, जो जीव आहे, त्या जीवाशी तुम्ही गप्पा मारल्यात काल. त्याच्यावरून असा हात फिरवलाय प्रेमाने. तुम्ही त्याला सांगताय की काल मी असंच केलंय बाबा. काळी म्हणाला हो ना, मग रोज करत जाऊ. तुम्ही करा, मी पण करेन. बघा, एक दिवस हे झाड नक्की उभं राहील. त्यांना तुम्ही प्रेम दिलं तर ते नक्की चांगलं होईल, टवटवीत होईल पुन्हा पहिल्यासारखं. मग माळी ती आजूबाजूची माती थोडीशी उकरून तिथे परत खत घालतोय, पाणी घालतोय आणि त्यानेही झाडाला चुचकारलंय. तुम्ही पुन्हा झाडावरून प्रेमाने हात फिरवलाय. असं 2-4 दिवस करताना, त्या झाडाशी संवाद साधताना, एक दिवस तुम्ही खाली जेव्हा उतरता तेव्हा लक्षात आले, अरे वा, झाडाला छानशी नवीन पालवी आली. ती उदासी जाऊन ते झाड आता कुठेतरी टवटवीत दिसू लागलंय. छान वाटतंय तुम्हाला सुद्धा आणि एकदम आनंदाने तुमचं मन उसळून आलंय. तुम्ही घाईघाईने माळ्याला शोधताय. तुम्हाला तो दिसतोय पण, आणि माळ्याला उत्साहाने बोलवून ती नवीन पालवी जी येऊ घातली, ती पालवी आणि त्या झाडाचा टवटवीतपणा तुम्ही दाखवताय. तो माळी तुम्हाला म्हणतोय, बघा, तुमच्या प्रेमामुळे, तुम्ही लक्ष दिल्यामुळे, तुम्ही त्याच्याशी संवाद साधल्याने आज हे झाड किती सुरेख पुन्हा नव्याने मोड धरू लागलाय. बघा, किती टवटवीत झालंय. बघा, तुमचा आनंद गगनात मावत नाही. ते झाडाचं रूप बघून तुम्ही एकदम खुश झालाय. दुसऱ्याला प्रेम देऊन, दुसऱ्याला कुठेतरी आधार देऊन, दुसऱ्याला कुठेतरी आशा देऊन आपण त्याला उभं करू शकतो. कारण तो एकटेपणा, उदासी, मलूलपणा जो काही मी अनुभवलाय, तो कुरवाळत न बसता दुसऱ्या कोणाच्या तरी आयुष्यातली तो एकटेपणा, निराशा, ही भावना काढल्यावरती मलाच माझी किती शांती आणि समृद्धी मिळते ह्याची तुम्हाला जाणीव झाली. मग तो कोणीही का असेना, मग तो वृक्ष असो, प्राणी असो, कोणी असो, तरी सुद्धा ते जे झाड आहे ते प्रेम देऊन किती छान झालंय. तुमच्या लक्षात आलंय की येस, हे आपण करू शकतो आणि एक नवीन आशा, नवीन चैतन्य तुमच्या मनामध्ये स्फुरण पावलेलं आहे. आणि याच प्रसन्न भावामध्ये आपण आता या मेडिटेशनमधनं बाहेर पडणार आहोत. मी 9 ते 1 असे उलटे आकडे मोजणार आहे आणि हळूहळू हळूहळू करत तुम्ही एक एक पाऊल बाहेर यायचं आहे. 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. आता दोन्ही तळहात एकमेकांवर घासा, डोळ्यावर लावा आणि पुन्हा एकदा नव्या उत्साहात, प्रसन्न अवस्थेत, नव्या आशेने जगायला सुरुवात करा.